कौसडीत गोवंश हत्या प्रकरणी बोरी पोलिसांची धडक कारवाई. गोपनीय माहितीच्या आधारे छापा. गोवंश हत्याबंदी कायद्याअंतर्गत दोघांवर गुन्हा दाखल. जिंतूर तालुक्यातील कौसडी इथं गोवंश हत्याबंदी कायद्याचं उल्लंघन करून बेकायदेशीररित्या गोवंशांची हत्या करून मांस कापले जात असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर बोरी पोलिसांनी तातडीनं धडक कारवाई करत मोठा पर्दाफाश केला. या कारवाईत अंदाजे 100 किलो गोवंश जातीचे मांस व इतर साहित्य असा एकूण 31,500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून शेख मोईन अब्दुल करीम वय वर्ष 32 व शेख मोहसिन अब्दुल करीम वय वर्ष 28 राहणार चांभार गल्ली कौसडी याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस शिपाई प्रकाश लिंबाजी मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस ठाणे बोरी इथं गुन्हा क्रमांक 220/2026 नोंद करण्यात आला आहे. आरोपी विरुद्ध प्राणीछळ प्रतिबंध अधिनियम 1960 चे कलम 11, महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम 1976 चे कलम 5(ब) व 9 तसेच भारतीय न्याय संहिता BNS 2023 चे कलम 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनांक 28 जुलै 2026 रोजी सकाळी सुमारे 7 वाजता कौसडी येथील चांभार गल्ली परिसरातील राहत्या घरावर पोलिसांनी छापा टाकला. फिर्यादीनुसार आरोपी गोवंश जातीचे मांस कापत असल्याचा आरोप आहे. कारवाई दरम्यान अंदाजे 100 किलो गोवंश जातीचं मांस किंमत 30,000 रुपये, मांस कापण्यासाठी वापरण्यात आलेले 2 सत्तूर, एक धारदार कुऱ्हाड आणि लाकडी खोड असा एकूण 31,500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर धोंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत बीट जमादार राजेश जटाळे, पोलीस कर्मचारी अमोल मुंडे, प्रताप साळवणे, संघसेन कांबळे, प्रकाश मोरे आणि फरहीन रंगरेज यांनी सक्रिय सहभाग घेतला. पोलिसांच्या समन्वयातून आणि तातडीच्या कारवाईमुळे ही मोहीम यशस्वी ठरल्याचं बोललं जात आहे. यापूर्वीही कौसडी परिसरात गोवंश संरक्षण कायद्याअंतर्गत झालेल्या कारवायांमध्ये बीट जमादार राजेश जटाळे यांनी सक्रिय भूमिका बजावली असल्याने त्यांच्या कामाची परिसरात चर्चा आहे. या कारवाईमुळे कौसडी व परिसरात खळबळ उडाली असून गोवंश हत्येसारख्या गंभीर गुन्ह्याविरोधात बोरी पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्याचा संदेश गेला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार प्रताप साळवणे करत आहेत. धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज DS ज्ञानेश्वर शिंपले, बोरी, परभणी.